मी असं काय करू म्हणजे प्रीतीला पण बरं वाटेल आणि तिच्या घरच्यांना पण मदत होईल. सोपा बघितलंस, मला माहिती होतं ह्यालाच काहीतरी सुचणार. तुझा नाही नाही म्हणजे अगदी सुचलंय असं नाही, पण आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला कोण सुचवेल हे मला सुचलंय. याच्या लेक्चरला बसलेस का? नाही रे का? त्याच्यासारखं काय बोलतोस? नाही रे दादा, मला असं म्हणायचं आहे की आपण यावेळी जरा काहीतरी वेगळा आयटम ट्राय करूया ना. एक काम कर, यायला विचार. बेस्ट आयडिया. हा सिरियस? विराज टाईप कर. हे बघ, असं टाईप कर की होणाऱ्या बायकोच्या घरी लग्नाच्या कामाचा भार आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा भार हलका करायचा असेल तर एक होणारा नवरा म्हणून मी काय केलं पाहिजे, आणि हे सगळं होणाऱ्या बायकोचं मन जिंकायचं आहे हे टार्गेट ठेवून उत्तर द्यावे. टाईप कर. हा आलं? मुलीचं मन जिंकायचं असेल तर आधी मुलीच्या फॅमिली मेंबर्सला इम्प्रेस करायला हवं. खास करून तिच्या आईला तू इम्प्रेस करू शकतोस. आधी तिची कामे हलकी कर, म्हणजे आपोआप तुझं इम्प्रेशन पडेल. कळलं कळलं, मला काय करायचं ते कळलेलं आहे. करायचं ते कळलं? मला नाही. चला 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 दादा. मस्त. हा हे बघ, ठीक आहे, आता बघ मी कसे एका दगडात दोन पक्षी मारतो ते. हा आलो, चला. माझा फोन. हा तुझा फोन हे घे. थँक्यू थँक्यू. तुला नाही आधी सुचलं? सगळे येऊन मलाच करावं लागतं. वाव, ही आई, हे बघ, आपण ना हे अशा पद्धतीने डेकोरेशन करूया आणि सगळे मिळून मस्त ट्विनिंग करू. मी आपल्या सगळ्यांसाठी कोणते कोणते आउटफिट्स घालायचे ते सेव्ह पण करून ठेवलेत. एक कलर ठरवू आणि मग त्याच रंगाच्या सगळ्या लोकांनी त्याच साड्या नेसू. कसलं भारी वाटेल आई ना. हे बघ कीर्ती, आपली परिस्थिती काय माहितीये ना तुला? अगं, महत्वाच्या कामांसाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. नको ते खर्च कशाला काढतेस? काही गरज नाहीये ते सगळं करायची. हे सगळं श्रीमंतांनी करावं, आपण नाही. हे आई, याच्यात काही श्रीमंत आणि गरीब ग? एवढी हौस तर सगळे लोक करतात. पण हौसेला पैसे लागतात ना. हे बघ, आपल्याला काटकसर करूनच हे लग्न करावं लागणार. आणि लग्न प्रीतीताईचे. आता जे काही करायचे ना ते प्रीतीसाठी करायचं. तिच्या लग्नात आपल्याला हाऊसमाऊस करता येणार नाही. एवढे छोटे कोण छोटे काय काय हाऊस माऊस करता येणार नाहीये? अगं ते बघ नाही काय करते मी तिला म्हणाले नाही. काय काय झालं काय तुला? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता तू प्रीतीताईच्या लग्नाचं टेन्शनच घेऊ नको. सगळं छान झालंय. म्हणजे अगं, पैशांची व्यवस्था झालीये. आपल्याला जितके हवेत तेवढे पैसे मिळालेत. अगं ज्योती, पण एवढे पैसे कसे, कुठून, काय केलंस तू बाळा? आई, ऐक ना, त्याचा विचार नको ना करू. म्हणजे आत्ताचा प्रश्न सॉल्व्ह झालाय ना, तू ते बघ ना. म्हणजे आई, आपण प्रीतीताईसाठी सोन्याचे दागिने घेऊ शकतो. आपल्याला हवा तसा हॉल बुक करू शकतो. मुळात काय, थाटामाटात प्रीतीताईचं लग्न लावून देऊ शकतो. आणि कीर्ती, तुझं काय होतं? तुला काय ते ट्विनिंग करायचंय ना, म्हणजे एका रंगाचे कपडे घालायचे. तू कर ना, तुला जे हवं ते कर. सगळे हाऊसमाऊस या लग्नात कर. अगं आई, काय झालं? आई, आता सगळं छान झालं. तू का रडतेस? काही नाही ग ज्योती, करून दाखवलंस बाळा तू. आज अभि असता तर त्याला खूप आनंद झाला असता. त्याची जागा तू घेतलीस. आता मला खूप अभिमान वाटतोय तुझा बाळा. अरे सुलू डार्लिंग, काय करतेस?
भाजी हे सगळं बाजूला ठेव हा? आणि मस्त पैकी खीर बनव. खीर हा का? आई जशी करायची तशी खीर. आईसारखी खीर. ते पण असं स्पेशल काय झालं की खीर करायला सांगतोयस? अरे आजचा दिवसच स्पेशल होता, हा त्यामुळे मला सेलिब्रेट पण एकदम स्पेशल करायचं आहे. म्हणूनच तुला सांगतोय आईसारखी खीर कर. मी तुला चॅलेंज देतो, आईसारखी खीर बनवून दाखव. एक सिक्रेट सांगू तुला. काय? लहानपणापासून ना आईच्या हातची खीर असं करून ना तू माझ्याच हातची खीर खात आलायस. मला कसलं देतोस तू चॅलेंज? मग कर आता. दे वरची खीर. ही हा गॅस कमी कर ना. काय ते झालं? शेव्या करपतील ना. अरे कमी गॅसवर शेव्या भाजायच्या असतात, म्हणजे कसं तूप पूर्ण त्या शेव्यांना लागतं आणि मग मग कसं शेव्या अशा मस्त व्यवस्थित भाजल्या जातात. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. हो ना, तोंडाला पाणी सुटलं ना मग गिळते. आणि उंटावर शेळ्या हाकू नको, हे मला चिरून दे जरा. ए मीच करायचंय. म्हणजे काय? आणि नीट बघ, व्यवस्थित आहे ते, काही झालेलं नाहीये त्याला. अगं तसं नाही का, म्हणजे व्यवस्थित तशा भाजल्या गेल्या आहेत. हा. पण काय ना, शेव्या व्यवस्थित जर भाजल्या गेल्या ना तर असा मस्त किचन भर असा घमघमाट सुटतो. हा गमगमाट सुटतो. हळू टाक दूध. अरे हो रे, आता तू शिकवायचं राहिलंयस मला. हा, सासू नाहीये ना मला, त्याची मला कमतरता नको वाटायला. तुला पाठवलं ना देवानी. दे साखर दे. चिरू की नको? चिर साखर दे आधी मला. बरं मला सांग, हे एवढे चिरले ते बस आहे हा का? बस. चल चल पटकन. अरे हो हो हो. थांबा, खाऊ नको. काय मस्त झाली आहे का खीर. माझी जीभ आहे ना अशी तोंडातल्या तोंडात स्विमिंग करते. तुझ्यासाठीच केली आहे. पटकन दे. हो, 2 मिनिटं थांब. एक काय? आधी मला सांग, काय कारण आहे की तुम्हाला खीर करायला सांगितलीस? अरे आहे पर्सनल आहे, काहीतरी पर्सनल आहे. काय काय पर्सनल काय? अशी कुठली गोष्ट आहे की जी तू मला नाही सांगू शकत? अशी तुझी कुठली पर्सनल गोष्ट आहे? ये सुलू, हा हे बघ प्रत्येकाचं आहे ना असं एक आपलं आपलं सर्कल असतं. बोले तो वर्तुळ, ओके. म्हणजे सोशल सर्कल असतं. बोले तो सामाजिक. पर्सनल सर्कल्स असतात. बोले तो खाजगी. बोले तर तरी जे सर्कल आहे ना, वर्तुळ, गोल, षटकोन, पंचकोन, आयत, त्रिकोण, सगळ्यात मी आहे. अशी आता मला नको विचारू. आता मी तुला काही सांगणार नाही. आता फक्त मला शांतपणे सेलिब्रेट करू दे. हो का? माझी खीर मला बोलवते. खा, किती खायची ती खा. स्लो, तुझं चॅलेंज मी जिंकलोय, तुला हरवलंय. आता काही झालं तरी हे लग्न धूमधडाक्यात होणार.